जातीनुसार कुलदैवत असतात का? किंवा जातीनुसार आपण कोणत्याही भगवंताची सेवा करू शकतो का? जातीनुसार कोणकोणत्या गोष्टी करता येतात किंवा कोणकोणत्या देवाची पूजा वर्जित आहे? शूद्र, वैश्य, ब्राह्मण असे वेगवेगळे आपण आपल्या धर्माचे हिस्से पाडलेले आहेत मित्रांनो. भगवंत सर्वांसाठी समान आहे आणि भगवंताची समान पूजा करण्याचा अधिकार प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला आहे. मग तो कोणताही काम करणारा व्यक्ती असो. आपल्या मनातले विचार बदलणं खूप गरजेचं आहे. माता तुळजाभवानी सर्वांचं कुलदैवत आहे, अवघ्या महाराष्ट्राचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातले माणसं, हिंदू धर्मातले सर्व माणसं जे आहे ते एकत्रित करण्यासाठी अघोर असे खूप खूप प्रयत्न केले. जे त्यांनी आत्तापर्यंत आपण जे सुखाची भाकर खातोय हे सर्व जाती धर्मांचं मिळून एकत्रित झालेलं हे शिवाजी महाराजांचे स्वराज्य आहे. मित्रांनो, कधीच जातीत विभाजित होऊ नका. आपलं दैवत, आपली कुलस्वामिनी माता तुळजाभवानी जगदंबा आहे. या जगदंबेचे रूप वेगवेगळे असतील, परंतु असं कुठंच नाहीये का जातीनुसार आपणच आपल्याला कमी लेखून घ्यायचं नाहीये. आपली भक्ती, आपली श्रद्धा, आपण ज्या धर्मात भगवंताने आपल्याला ज्या जातीत जन्म दिलाय त्या जातीचं भूषण असावं. आणि त्याच सोबत माता जगदंबेची सेवा कुठल्याही प्रकारे तुम्ही करा, भक्ती भावना असणं गरजेचे आहे. ओम काली जय भवानी.